आम्ही 30,000 जागा भरतात, परंतु आतापर्यंत 30,000 जागा तरी भरलेल्या नाही. त्यानंतर आशिया खंडातून अशी एक एक्झाम आहे ती अगोदर एक्झाम होते आणि नंतर ते जाहिरात सुरू करतात, परंतु आता प्रकारे कोणत्याही प्रकारे जाहिरात सुरू झाली. आज मी स्वतः गजबेसर जे युवा आहेत प्रायमरीचे जिल्हा परिषद गोंदियाचे त्यांना मी विचारलं की सर मला केव्हापर्यंत भरती करतात. सरांनी आतापर्यंत असं वाटतं मावाकडून 466 जागांची भरती झाली सो झालेली आहे, परंतु कोणत्याही प्रकारे त्यांच्या समोर आदेश दिलेला नाही. त्याचप्रमाणे माध्यमिकचं सरांनी सांगितलं की सोमवारपर्यंत आज आम्ही 5 ते 6 वेळेस मी गोंदिया जिल्ह्याचे युवा साहेबांना भेटलेलो आहे, परंतु कोणत्याही प्रकारे त्यांनी सांगितलं नाही की आम्ही फक्त सोमवारी म्हणत आहे. पण आतापर्यंत मावळमध्ये कोणत्याही प्रकारची भरतीच्या निवेदन दिले नाही. त्यामुळे आम्ही सर्व अभिनेत्यांना एकच विनंती आहे की आमची भरती जी आहे लवकरात लवकर होण्यात यावी. आज आम्ही 30-31 वर्षाचे झालेलो आहोत, परंतु कोणत्याही प्रकारे आम्हाला रोजगार भेटला नाही. त्याचप्रमाणे खाजगीकरणचा मुद्दा हा आहे की जर मला सांगा जर ज्या ठिकाणी आज तुम्ही बघितलं असेल नाशिकमध्ये एक खाजगीकरण दारू विकतो त्या व्यक्तीला त्यांनी दत्तक दिलेले आहे आणि त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस गौतमी पाटीलचे डान्स होते. हा कोणत्या प्रकारचे निर्णय आहे? शासनाने याकडे दुर्लक्ष करावे किंवा त्यांनी एक चांगल्या प्रकारे नियम काढावे. खाजगीकरण कशाला करायचं? आज आपण बेरोजगार होत आहोत, तर बेरोजगार आपण न होता सर्व मुलांना चांगल्या प्रकारे नोकरी मिळाली हा एक आशय केलं नाही. त्यामुळे दत्तक योजना हे सुद्धा खाजगीकरण केलेलं आहे आणि दत्तक योजना हे सुद्धा चुकीचे आहे. शिक्षण आज देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री साहेब यांनी म्हटलंय की आम्ही रद्द करू, परंतु आतापर्यंत GR सुद्धा त्यांनी काढलेला नाही.